यशोदेच्या तान्या बाळा गोविंदा रे गोपाळा घरात नाही पाणी गावतानी रे गोपाळा गोविंदा रे नमस्कार, मी कोकणी गणेश शेडेकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आशा करतो की तुम्ही पार्ट 1 बघितलं असाल। तर पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलं असाल की आमचं देवदर्शन वगैरे कशा प्रकारे झालं ते। या व्हिडिओमध्ये मी विलामध्ये आम्ही लोकांनी काय काय केलं, काय काय एन्जॉयमेंट केली हे सर्व टाकत आहे। सो तुम्ही देखील बघा आणि एन्जॉय करा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आता मी महडच्या गणपतीचं दर्शन करून निघालो आता विलामध्ये। आपण आता पोचलो इकडे विलामध्ये। आता 1:15 वाजला आहे। 1चं टायमिंग होता, 15 मिनटं आम्हाला थोडा लेट झाला आहे कारण की आम्ही लोक इकडे गणपतीच्या दर्शनासाठी गेलो होतो। सो तिकडून यायला थोडा लेट झाला आणि मध्ये आम्ही थोडं काय खायला वगैरे पण थांबलो होतो, त्यामुळे लेट झाला आम्हाला। बट आता ठीक आहे, पोचलो आम्ही लोक टायमावरती। 15 मिनटात लेट झालं, जास्त काय लेट नाही आलं आहे। इकडे असे विलास आहेत सर्व। आता यातला आमचा माहीत आहे कोणता आहे। मला ॲक्च्युली नंबर भेटला होता, मला मित्रांनी पाठवला होता। तो बोलला होता की इकडे असं असं प्रॉपर्टी आहे म्हणून, सो इकडे जाऊन एकदा चेक कर। सो त्यामुळे मी त्यांना फ़ोन केला कारण की मी खूप ट्राय करत होतो आणि जुलै महिना फुल झाला होता, कुठेच हे नव्हतं, बुकिंग होत नव्हतं। तर आम्हाला मुश्किलने हा एक इकडे विला भेटला आहे। सो आता बघू। आता हे मला असं वाटतं इकडे 2-3 विला असे आहेत। आम्हाला 3 BHK विला दिला आहे कारण की आम्ही 9 जण आहेत। हे इकडे त्यांचं ऑफिस आहे। हे इकडे सर्व बसलेत आपली पोरं। इकडे सर्व बसलेत, मस्त आराम चाललाय। आम्हाला सांगितलं 2 मिनटं बसायला सांगितलं इकडे। सुनीलला कुठे आहे? ओके, इकडे रिसेप्शन आहे। मला तर इथे विला त्यांनी दिला आहे इकडे। आता 3 BHK विला आहे, ते दाखवू शकतो। इकडे बाहेर गॅलरी आहे, हा इकडे रूम आहे, इकडे आतमध्ये पण आहे। त्या साईडला एक रूम आहे, इकडे खाली पण किचन वगैरे आहे। इकडे ॲक्च्युली मी आता विचारलं त्यांना इकडे टोटल किती विलाज आहेत असं विचारलं होतं, तर ते बोलले टोटल 162 विलाज आहेत। 162 म्हणजे खूपच झाले, बट ठीक आहे। तुम्हाला पण जर समजा इकडे कधी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता। या विलाचं नाव आहे सिटी ऑफ म्युझिक म्हणून यांचं हे नाव आहे। सो इकडे या सिटी ऑफ म्युझिकमध्ये टोटल 162 विलाज आहेत आणि 2 BHK 3 BHK एकदम हायवे टचच आहे। इमेजिका त्याच्या पुढे थोडं म्हणजे एक नाही म्हटलं तरी 15-20 मिनटं थोडे पुढे आहे। इथे बाजूलाच हायवे आहे आणि त्यालाच लागून असं इकडे गेट आहे। इकडे वरती बघू शकतो सर्वांच्या इथे मध्ये वरती गॅलरी आहे, छान आहे पण म्हणजे वर्थ आहेत, पैशाच्या प्रमाणे वर्थ आहेत। प्रत्येक विलाला लागून अटॅच असं एक मागे स्विमिंग पूल आहे, तो या विलाच्या असं मागे आहे। आणि कॉमनवाला पण आहे एक, तो आता कुठे आहे तो बघावा लागेल, चेक करावं लागेल। आता हे लोक सर्व सामान वगैरे काढत आहेत। ही एक आपली गाडी आहे आणि तिकडे मागे ती एक आहे, तो पण आता बघते पार्किंग त्याचा लावेल तो पण इथे पुढे।
आमचा 122वा विला आहे. काय मग कसा वाटला विला तुम्हाला? मस्त वाटला. कसा वाटला आता विला? एक नंबर आहे. एक नंबर आहे. पैसा वसूल. पैसा वसूल. इकडे पण एक रूम आहे आणि ह्यालाच लागून स्विमिंग पूल आहे. चिनू चिनू आहे बघ, इधर से डायरेक्ट इधर एंट्री. हा स्विमिंग पूल आहे इकडे. आता क्लीन नाही आहे नक्की की काय समजत नाही. ठीक आहे. इकडे पण मागे सर्व विलास आहेत, सर्व ह्यांचेच आहेत ते सर्व. फक्त एवढंच की तुम्हाला जास्त प्रायव्हसी असं पाहिजे असेल तर ते नाही भेटणार, कारण की बाजूबाजूलाच असे विलास आहेत. जसं की आता इकडे मागे हा एक विला आहे, हा एक इकडे हा आमचाच आहे, ह्याच्या बाजूला एक अजून एक आहे. ठीक आहे. स्विमिंग पूल एकदम छोटा, म्हणजे ह्याला लागून असं जास्त पण मोठा नाही, छोटाच आहे. आणि कॉमनवाला तिकडे पुढे आहे, तो बघा. हे इकडे मस्त आहे पण डायनिंग वगैरे. डायनिंग इथे असं बसायला असं मस्त हॉल वगैरे मस्त छान दिलं आहे. इकडे सर्व TV आहे, वायफाय आहे, सही आहे. ये बात. चलो चलो. आता आम्ही चाललो इकडे, बघतोय जरा फेरफटका मारून केवढं मोठं आहे काय आहे इकडे अजून. आता आम्हाला तो गिटारवाला तो एक स्विमिंग पूल बघायचा आहे, तो कुठे आहे, कारण की तो कॉमनवाला आहे. बाकी सर्वांना प्रत्येक विलाचे इथे अटॅच आहेत. सो बघूया आता इकडे काय काय आहे ते. हे इकडे अजून बनतं वाटतं. त्यांना विचार ना कुठे आहे ते, त्यांना विचार. मला वाटतं इकडे आबा 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 इथे गिटारवाला कॉमनवाला आहे ना, मग गर्दी असणार. आलो तर हे मस्त एकदम झोपाळा पण एकदम तलावाच्या बाजूला. हे इकडे तलाव आहे, छोटंसं तलाव आहे पण मस्त आहे. छोटंसं तलाव आहे पण मस्त आहे. आणि इकडे स्विमिंग पूल वगैरे तो गिटारवाला, तो पण दाखवतो मी तुम्हाला. मस्त ना, एकदम रिलॅक्स ना, एन्जॉय, फुल एन्जॉय, एक नंबर. पैसा वसूल. आले माझा आवाज ऐकलं त्यांनी. हो मग बदक बदक कसं कसं बाहेर जाऊ शकतात नाही उडणार ना ते. हा इकडे कॉमन स्विमिंग पूल आहे.
आणि इकडे बाजूलाच तलाव वगैरे. इकडे पण आहे सर्व असं बसायला वगैरे. इकडे पण हे पण मला वाटतं आता हल्लीच लावलेत, तुमचं प्लॅस्टिक वगैरे पण काढलं नाही अजून. खूप मोठं आहे परिसर यांचा, खूप मोठा आहे. हे गिटार सारखा यांचा आकार आहे. त्या साईडला लहान मुलांसाठी आहे, मस्त आहे. इकडे वरती म्युझिक सिस्टम वगैरे. आमचे प्लेयर इकडे खेळत आहेत दोघं जण. कोणाला तसं परफेक्ट येत नाही, पण ठीक आहे, हातपाय मारायला काय जातं. हां, आता आपले प्रतीक सनगरे उर्फ चिनू. चिनू साहेब, चिनू चिनू तिकडे. वा हो. हा मला कॅमेरा फक्त फोडू नको बस. हा फोटो नाही, मी व्हिडिओ काढतोय, तू काढ. मार की नंतर एडिट कर. इकडे जिम पण आहे. तर सुनील तर आपल्या इकडे, तिकडे कसं कामाच्या याच्यामध्ये टाईम नाही भेटत, तर इकडे आता बाहेर आलाय फिरायला. तर इकडे बोलतो जिम करून घेतो मी. आणि हा इकडे बाबू रुपेश आंबेकर. तू पण घे काहीतरी, तू पण कर. मग कर की. बसायचं नाही, जिम करायची. स्पीड वाढली वाटत. स्पीड वाढली. आरामात दादा, आरामात. इथं जो बँजो पण आहे, बँजो कोणा वाजवता असेल तर वाजवू शकता. बाबू तुझी आता काय वाजवता? हा विकास आपल्या इकडे सायकलिंग करतोय फुल एकदम जोमात. आता त्यांनी नाश्ता इथं मजबूत केलाय. वडापाव 3-4 खाल्लेत, ते सर्व बाहेर काढतोय. आता जेवायसाठी तो तयारी करतोय. हा घे सर्व करून, तू घे, पैसा वसूल कर बाबा. एक दिवस करून काय ना होणार. इकडे वरती चेस. तू काय करतो? हो अच्छा, हे पण आहे का इकडे? सर्व आहे इकडे आतमध्ये. गिटार, फ्लूट, पियानो.
यशोदेच्या तान्या बाळा गोविंदा रे गोपाळा चक्ररथ नाही पाणी गावतानी रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा अच्छा आवाज. नमस्कार, गुड मॉर्निंग. तर मी आताच उठलो आहे. आता वाजलेत 9. काल रात्रीपर्यंत खूप धमाल मस्ती चालू होती, सो त्यामुळे थोडा लेट झाला झोपायला. आणि मग नंतर आता पण मी लेट उठलो आहे. आता थोडं फ्रेश वगैरे होतो, आंघोळ वगैरे करतो आणि नंतरला मग नाश्ता चालू होणार आहे. नाश्ता वगैरे करू, थोडा वेळ बसू आणि 11 वाजता चेकआउट टाईम आहे. मग आम्ही लोक निघू. मग असं करा ना, या विलाचं असं यायला पाहिजे ना. हे इकडे इकडे इकडे. आम्ही थोडे फोटोज वगैरे काढले आणि आता निघालो घरी. चला आता आम्ही इकडे पोचलोय. चलो भावांनो, बाय 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 बाय. भेटू आपण परत एकदा. चला बाय. चला आता आपण पण चाललो बाईकने आपल्या. तर मी पोचलो आता घरी. जस्ट फ्रेश वगैरे झालो आणि म्हटलं आता व्हिडिओ एंड करूया. सो कशी वाटली व्हिडिओ? आम्ही मजा मस्ती तर खूप झाली, खूप धमाल केली. तुम्ही देखील बघितलं असेल. सो कशी झाली व्हिडिओ हे मला नक्की सांगा. आणि परत असं कुठे गेलो तर व्हिडिओ असं बनवू की नको बनवू हे देखील सजेस्ट करा. सो भेटू आपण पुढच्या आता व्हिडिओ अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.